गौरी गणपती झाले की पितृपक्ष पंधरवाडा हा सुरू झालाच, हो की नाही. तर आज आमच्याकडे ना नवमीला महाळ असतात, तर त्याचीच तयारी इथं सुरू होते. आणि मग मी इथं बेसनवडी बनवायला लागले होते. म्हटलं चला रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायची होऊन जाईल. आणि इथं बघा, आता मी एका वाटीनं वाटीभर इथं मी बेसनचं पीठ घेतलं होतं आणि अगदी कब्बरच ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. तर इथं तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकताय तुम्ही. मी काय परत वरून ह्याच्यामध्ये मी पाणी वापरणार नाही आहे. तर हे पीठ भिजायला मी असं झाकून ठेवून दिलं. तोपर्यंत इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भरपूर अशी हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालते आणि ते सगळं मी इथं बारीक करून घेते. कढीपत्ता तसं अगदी थोडासाच फोडणीत मी परत टाकणार आहे. आणि इथं बघा, तोपर्यंत आपलं पीठ छान असं मस्त भिजलेलं आहे. तर चला मग आता बनवून घेऊया. तर इथं कढईमध्ये मी अगोदर छान तेल असं गरम करून घेतलं. तेल जरा थोडं जास्तच घेतलं बरं का, वडीला ह्या तेल जरा जास्तच लागतं. तेल छान गरम झालं की जिरं मोहरी छान तडतोड दिली. त्याच्यानंतर अगदी थोडासाच कढीपत्ता घातला, कारण आपण वाटणामध्ये घातला होता. थोडीशी हिंग पावडर टाकली आणि त्याच्यानंतर मग मिरची, लसूण जे आपण बारीक करून घेतलं होतं, तर ते सगळं इथं मी घालून घेतलं. त्यालाही छान मस्त असं परतून घेतलं. थोडीशी 2 मिनटं हाय फ्लेम ठेवली होती, परत लो केली. आणि इथं मग अर्धा चमचा हळद घातली आणि एक मोठा चमचा होईल अशा मापानं मी इथं ना जिरेपूड घातलेले. त्यालाही छान मस्त अशी परतून घेतली. आणि हे जे आपण बेसन भिजवून घेतलं होतं, तर ते त्याच्यामध्ये मी इथं वैरून घ्यायला लागलेले. आता तुम्हाला मी म्हटलं तसं वरून मी इथं पाणी वापरणार नाही आहे, तुम्हाला आता दिसेलच इथं बघा. तर इथं थोडंसं मी कंटिन्युअसली हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथं फ्लेम मी लो ठेवले बरं का. आणि इथं आता मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालते. आणि परत हे सगळं जे मिश्रण आहे ना आपलं, ते सगळं मी परत परतून घेते छान असं, त्याचा घट्ट गोळा होईपर्यंत. आणि काही नाही, तुम्हाला सांगू का, फक्त 2 मिनिट गेले असतील मला हे बनवेपर्यंत वडी. आणि हे बघा, छान असा मस्त गोळा झाला. लगेच त्याला मी 1-2 मिनिटासाठी मी इथं झाकून ठेवलं परत. आणि बघू शकता, एकदम छान असं मस्त हे पीठ आपलं वाफाळलं होतं. तर हे बघा, गोळा किती छान झाला आहे ना ह्याचा. तर लगेच मग इकडं ताटाला मी तर तेल लावून घेतलं, फुलपात्राला सुद्धा लावून घेतलं, कारण पीठ गरम होतं ना म्हणून. तर लगेच फुलपात्राने सगळीकडे पूर्ण ताटात पसरून घेतलं आणि परत हाताने एकसारखं असं व्यवस्थित थापून घेतलं. आणि मग लगेच त्याच्यावरती ना खिसलेलं खोबरं टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर. खोबरं पण खिसताना नेहमी मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं, म्हणजे जो मोठा मोठा खिस असतो ना, तो एकदम छान दिसायला छान दिसतो आणि खाताना दाताखाली एकदम छान लागतं. तर हलक्या हातानं परत ते सगळं नंतर त्याच्यावरती प्रेस केलं आणि परत त्याच्यावरती अजून थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतली. आता गरमच आहे पीठ अजून, तरीसुद्धा मी वडी तुम्हाला काढून दाखवते बघा, किती छान बनली ना. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि बाकीचा व्लॉग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन पहा. बाय.